समोरच्या माणसाचा अहंकार आपल्याकडून कापला गेला तर त्याला कडू लागते, त्याला राग येतो. परंतु त्याचे मोजमाप नफा आपणास माहीत असतो. म्हणून कोणास कडू लागेल असं आपल्याकडून न व्हावं तर उत्तम. कवीनं हे गायलं आहे ना, हसते मुखे झेर पिये नीलकंठी खानदान, निस्पृह अयाचकने खपे नाही मानतान. आम्ही निळकंठ आहोत. लहानपणापासून ज्यांनी कोणी विष दिले ते आम्ही हसत मुखानं प्यायलो आणि वर त्यास आशीर्वाद देऊन त्याचं भलं हो असं चिंतलं. त्यामुळे आम्ही निळकंठ झालो. विष तर तुम्हाला प्यावंच लागेल. हिशोबी आहे म्हणून प्याला तर समोर येईलच. मग तुम्ही हसत हसत प्या किंवा तोंड खराब करून प्या, प्यावं तर लागेलच. अरे तुम्हाला पुष्कळ वेळा विष न प्यायची असेल तरीसुद्धा लोक बळजबरीनं प्यावयास लावतील. त्याच्यापेक्षा हसत हसत पिऊन घ्या आणि आशीर्वाद देऊन मोकळं व्हा. त्याशिवाय कसं तुम्ही निळकंठ होणार? अरे हे जे तुम्हाला विषाचा प्याला देण्यात आलेले आहेत ते तुम्हाला उच्च पद देण्यासाठी येतात. इथं जर तोंड वेंगाडलं तर आपलं फार मोठं नुकसान आहे. दादाश्री म्हणतात, आम्ही तर सर्व जगामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला विषाचे प्याले दिले ते पेले, आम्ही आशीर्वाद देऊन हसत मुखाने प्राशन केले आणि आम्ही महादेवजी, आम्ही शंकर झालो. मी चंदूलाल आहे तोपर्यंत सर्व कडू लागेल, परंतु आपणास तर हे सर्व अमृतच होऊन गेलं आहे. मान अपमान कडू गोड हे सर्व द्वंद्वातीत आहोत म्हणून तर हा सत्संग करीत आहोत ना. शेवटी सर्वांना द्वंद्वातीत दशाच प्राप्त करायची आहे ना. जर समोरचा कडू पाजेल, हसत मुखानं त्यास आशीर्वाद देऊन पिऊन टाका. एका बाजूनं तुमचा अहंकार धुवून निघेल आणि तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. आणि दुसऱ्या बाजूला ज्या माणसाने तुम्हाला कडू पाजलं, तुमचा अपमान केला, त्याची पण प्रतिक्रिया होईल. तो पण बदलून जाईल, त्याचं सुद्धा चांगलं होईल. सर्वांच्या समोर आपला अपमान झाला तर नुकसान वाटेल, पण त्यामध्ये तर अतिशय फायदा आहे हे समजलं पाहिजे. मी शुद्धात्मा आहे असं बोलता तर खरं, पण मग ह्याच पदावर राहायचं आहे की नाही? याकरिता हा अहंकार धुवून काढावा लागेल. जीव तोडून मेहनत करून निश्चय करा, म्हणजे धुतलं जाईल.